कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। कर्जत नगरपालिका हद्दीमध्ये पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्याच्या कालावधीत अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती, खड्डे भरणे, डांबरीकरण करणे अशी अनेक कामं करण्यात आली। मात्र कामं पूर्ण झाल्यानंतरच काही दिवसात रस्त्यांवर सगळीकडे पुन्हा एकदा खड्डे पडलेत। खडी बाहेर येणं, डांबर वाहून जाणं आणि दुरुस्त केलेला रस्ता आधीपेक्षाही निकृष्ट होणं अशा गंभीर बाबी कर्जत शहरात सगळीकडे दिसतायत। पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचले आणि खड्डे पाण्यानं भरल्यानं नागरिकांना रस्त्यांवरून चालणं सुद्धा मुश्किल झाले। वाहन चालकांना अपघात होण्याचा धोका वाढलाय। वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यांवरून जीव मुठीत घेऊन चालावं लागते। सामान्य नागरिक हजारो रुपयांचा टॅक्स भरत असतात आणि त्याच पैशातून कोट्यावधींची रस्ते दुरुस्ती कर्जत शहरात केली जाते। आता अवघ्या महिन्याभरात केलेली रस्ते दुरुस्ती वाहून गेली आहे आणि अक्षरशः कोट्यावधी रुपयांचा चुराडा कर्जत नगरपालिकेनं केलेला आहे। या सर्व तक्रारी लक्षात घेऊन नगरपालिकेचे नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते संकेत भासे आक्रमक झालेत। महिन्याभरातच रस्ते वाहून जात असतील तर गुणवत्ता तपासणारी यंत्रणा काय करते? ठेकेदार आणि अधिकारी हातमिळवणी करून नागरिकांच्या टॅक्सच्या पैशाची उधळपट्टी करतायत का, असा आरोप करत संकेत भासे यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उभं केले। गेल्या महिन्यात एक ठेकेदार कशा पद्धतीनं भर पावसात खड्डे भरून कामाला थूकपट्टी लावत होता हे कर्जतकरांनी प्रत्यक्ष बघितलं। त्यामुळे रात्री अपरात्री काम करणारे हे असले ठेके नक्की कोणाच्या मर्जीतल्या ठेकेदारांना दिले जातात याचा स्वतंत्र अभ्यास आता करावा लागेल। कर्जत शहरात लाखो पर्यटक येत असतात, त्यामुळे इथले खराब रस्ते आणि खड्डे म्हणजे नगरपालिकेतल्या सत्ताधाऱ्यांच्या तोंडावर चपराक असल्याचं स्पष्ट मत विरोधी पक्षनेते संकेत भासे यांनी मांडले। नगरपालिका हद्दीत मागच्या काळात करण्यात आलेल्या खड्डे दुरुस्तीची आणि डांबरीकरणाची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करावी। त्यामध्ये कामाचा निकृष्ट दर्जा, निकृष्ट साहित्य, गुणवत्ता तपासणी अहवाल यामध्ये दोषी आढळल्यास कारवाई व्हावी। ठेकेदार आणि काम चांगल्या दर्जाचं होण्यासाठी संबंधित असणारे अधिकारी यांच्यावर सुद्धा प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई व्हावी। निकृष्ट कामांसाठी जनतेचे पैसे वाया घालवले म्हणून त्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून पैशाची वसुली व्हावी अशी मागणी संकेत भासे यांनी कर्जत नगरपालिकेकडे केलेली आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।